मित्रांनो, ग्लोबल रॅम शॉर्टेज पासून तर हार्मोज स्ट्रेट मधल्या टेन्शन पर्यंत सर्व इम्पॉर्टंट बातम्या आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे डार्क पॅटर्न बद्दल. तर मित्रांनो, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्टिव्ह अथॉरिटी म्हणजे CCPA झेप्टो, इंडिगो, फिजिक्सवाला, फर्स्ट क्राय, स्पाइस जेट यासारख्या 9 डिजिटल प्लॅटफॉर्म्सला डिसेप्टिव्ह डार्क पॅटर्न वापरल्याबद्दल फाईन केला आहे. मित्रांनो, डार्क पॅटर्न्स म्हणजे काय हे समजून घेऊया. की झेप्टो सुरुवातीला कमी किंमत दाखवून चेकआउटच्या वेळी हँडलिंग कॉस्ट किंवा मेंबरशिप फी ऍड करत होते. तसेच इंडिगो सुद्धा तिकीट बुक केल्यानंतर सीट सिलेक्शन साठी एक्स्ट्रा चार्जेस घेतात. फिजिक्सवाला सुद्धा फ्री कोर्स सांगून स्टुडंट्स कडून ईमेल आयडी ने लॉग इन करून घेते आणि त्यांना ऍडव्हान्स कोर्स साठी पिच करते. आणि रेग्युलेटरच्या मते मित्रांनो, असं करणे हे कस्टमर्सला फसवण्याचं काम आहे. त्यामुळे या सर्व 9 प्लॅटफॉर्म कडून मिळून जवळपास 20 लाखांचा टोटल फाईन वसूल करण्यात आला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, टेलिकॉमच्या 4G आणि 5G बद्दल. तर मित्रांनो, ट्रायने 6 ऑगस्टला एक नवीन ड्राफ्ट रेग्युलेशन जाहीर केला आहे. त्यामुळे टेलिकॉम ऑपरेटर्सना 4G आणि 5G सर्व्हिसेससाठी वेगवेगळी प्राइसिंग ठेवण्याची आणि 5G नेटवर्क स्लायसिंगला एक प्रीमियम ऑफरिंग म्हणून फॉर्मली रिकॉग्नाइज करण्याची परमिशन मिळणार आहे. नेटवर्क स्लायसिंग म्हणजे एकाच 5G नेटवर्कचे वेगवेगळ्या गरजांसाठी मल्टिपल व्हर्च्युअल स्लाइसेस तयार करणं, जसं गेमिंगसाठी अल्ट्रा लो लेटेन्सी किंवा स्ट्रीमिंगसाठी हाय बँडविड्थ. ट्रायने पब्लिक कमेंटसाठी 26 ऑगस्ट पर्यंत आणि काउंटर कमेंटसाठी 7 सप्टेंबर पर्यंतची डेडलाईन दिली आहे. आणि क्वालिटी स्टँडर्ड न पाळल्यास 2 लाख ते 10 लाखापर्यंतचा पेनल्टी सुद्धा प्रपोज केला आहे. मित्रांनो, जर हा रूल फायनल झाला तर जिओ आणि एअरटेल सारख्या कंपनीजना 5G साठी प्रीमियम प्राइसिंग चार्जेस करण्याची संधी भेटेल, जे त्यांच्या आरपू आणि प्रॉफिटेबिलिटीसाठी पॉझिटिव्ह ठरू शकतं. त्यामुळे टेलिकॉम स्टॉक्सवर या डेव्हलपमेंटचा परिणाम बारकाईने बघा. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्ट करत असाल तर तुमचे फेवरेट स्टॉक्स मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी प्रायोरिटी बेसिसवर या कंपनीजचे न्यूज आपल्या पॉइंटेड चर्चामध्ये इन्क्लूड करत जाईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, RBIच्या गाईडलाईन बद्दल. तर मित्रांनो, RBIने लोन रिकव्हरी प्रॅक्टिसेस मध्ये मोठा बदल करणारा रिवाइज ड्राफ्ट जाहीर केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. आता बँक्स पर्सनल, कार किंवा होम लोन मध्ये डिफॉल्ट करणाऱ्या बॉरोअर्सचे मोबाईल फोन डिसेबल किंवा रिस्ट्रिक्ट करू शकणार नाहीत. मात्र जर लोन खास मोबाईल डिव्हाइसेससाठी खरेदी करण्यासाठी घेतला असेल तर 90 दिवस ओव्हरड्यू झाल्यानंतर आणि नोटिसेस नंतर ड्यूज न भरल्यास लिमिटेड रेस्ट्रिक्शन लागू होऊ शकतात. आणि ड्यूज भरल्यानंतर 1 तासाच्या आत ते रिव्हर्स करावे लागतील. रिकव्हरी कॉल्स आणि व्हिजिट्स आता फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेतच करता येतील. आणि बँक्सना बोरोवरच्या फोन मधला कुठलाही डाटा ऍक्सेस किंवा यूज करता येणार नाही. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सेबीच्या सुदर्शन AI बद्दल. तर मित्रांनो, सेबीने सुदर्शन नावाचा एक AI पॉवर्ड इंटेलिजन्स सिस्टीम डिप्लॉय केला आहे, जे सोशल मीडियावरच्या फ्रॉडुलंट इन्व्हेस्टमेंट क्लेम मॉनिटर करतं. सेबीच्या सर्वेनुसार 62% इन्व्हेस्टर्सचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्समुळे अफेक्ट होतात आणि 93% इन्व्हेस्टर्स या इन्फ्लुएन्सर्सना मॉडरेटली हायली क्रेडिबल मानतात. जरी अनेक इन्फ्लुएन्सर कुठल्याही रेग्युलेटरी ओव्हरसाईट शिवाय ऑपरेट करत असले तरी सुद्धा या AI सिस्टीमने 1.2 लाखांपेक्षा जास्त मिसलिडिंग सोशल मीडिया पोस्ट रिमूव्ह केले आहेत. आणि हे सिस्टीम टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ सारख्या मोठ्या प्रमाणातल्या कंटेंटमधून व्हायोलेशनचे पॅटर्न आयडेंटिफाय करते. मित्रांनो, पॉइंटेड चर्चावर नेहमी व्हेरीफाईड डाटा आणि फ्रेश सर्च वापरला जातो. आणि तुम्ही सुद्धा कुठल्याही चॅनलवरून इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस घेता त्याची क्रेडिबिलिटी आणि रजिस्ट्रेशन नेहमी तपासा. तर मित्रांनो, बिग न्यूज आहे SIP बद्दल. तर मित्रांनो, फोनपे म्युच्युअल फंडच्या डेली SIP ट्रान्झॅक्शन मध्ये जानेवारी ते जून 2026 दरम्यान जवळपास 5 पट वाढ झाली आहे. आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट साईज फक्त ₹50 आहे. डिसेंबर 2025 मध्ये लॉन्च झाल्यापासून फोनपेनी 5 लाखांपेक्षा जास्त युनिक इन्व्हेस्टर्सना डेली SIP प्रोडक्ट मध्ये ऑनबोर्ड केलं आहे, ज्यापैकी जवळपास 77% इन्व्हेस्टर्स टियर 2 आणि टियर 3 शहरांमधले आहेत. 18 ते 29 वयोगटातले इन्व्हेस्टर्स या डेली SIP बेसच्या 58% आहेत, तर 30 ते 45 वयोगटातले 37% आहेत, जे दाखवतं की यंग इन्व्हेस्टर्स या स्मॉल तिकीट डिसिप्लिन इन्व्हेस्टिंगकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.
मित्रांनो, फक्त 10 रुपयापासून सुरू होणारं डेली SIP छोट्या शहरांमधल्या तरुणांना स्टॉक मार्केटशी जोडण्याचं एक पॉवरफुल टूल ठरत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो BSNL बद्दल. तर पार्लिमेंटरी पॅनेलच्या रिपोर्टनुसार BSNLच्या 25,000 रुरल वायफाय हॉटस्पॉटनी गेल्या 4 वर्षात मिळून फक्त 3 लाख रेव्हेन्यू जनरेट केला आहे, जो कंपनीच्या दरवर्षीच्या 75 लाख रेव्हेन्यूच्या टार्गेटपेक्षा खूपच कमी आहे. सोबतच 2026च्या सुरुवातीला BSNLनी 1 लाख वायरलेस युजर्स सुद्धा गमावलेले आहेत, जो या वायफाय हॉटस्पॉट सर्व्हिसेसच्या हार्डवेअर डिमांडसाठी सुद्धा एक रिस्क आहे. मात्र मित्रांनो, BSNLचा ओव्हरऑल अॅन्युअल रेव्हेन्यू गेल्या 2 वर्षात 21,000 कोटींवरून 25,000 कोटींपर्यंत वाढला आहे आणि फायनान्शियल 26 मध्ये ARPU सुद्धा 42% वाढला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ग्लोबल रॅम शॉर्टेज बद्दल. तर AI डेटा सेंटर्सच्या वाढत्या डिमांडमुळे सॅमसंग, SK हॅनिक्स आणि मायक्रॉन सारख्या कंपनीजने आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी रेग्युलर कन्झ्युमर DDR5 आणि NAND फ्लॅश पासून NVIDIA सारख्या AI चिप मेकर्स साठी लागणाऱ्या हाय बँडविड्थ मेमरीकडे वळवली आहे, ज्यामुळे 2026 मध्ये मोठी ग्लोबल रॅम शॉर्टेज निर्माण झाले आहे. लिनोवो, डेल, HP, Acer आणि Asus सारख्या कंपनीजनी 2026 साठी 15 ते 20% पर्यंत PC प्राइसेस वाढवण्याचा वॉर्निंग दिला आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार हे 30% पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. स्मार्टफोनच्या किमतीत सुद्धा $30 ते $50 वाढ होऊ शकते आणि Xbox Series X चा प्राइस तर $499.99 वरून $799.99 पर्यंत वाढला आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही नवीन लॅपटॉप किंवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही शॉर्टेज आणखी वाढण्याआधी परचेस करणं फायनान्शियली स्मार्ट ठरू शकतं. तर मित्रांनो, सेबीकडून अजून एक न्यूज आहे की सेबीने लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स अमेंडमेंट रेग्युलेशन 2026 नोटिफाय केलं आहे, ज्यामध्ये हाय व्हॅल्यू डेप लिस्टेड एंटिटी म्हणजे HVDLE क्लासिफिकेशन साठीचा थ्रीशॉट 1,000 कोटींवरून वाढून 5,000 कोटी करण्यात आला आहे. या बदलामुळे HVDLE कॅटेगरी मधल्या कंपनीजची संख्या जवळपास 2/3 कमी होऊन 137 वरून 48 पर्यंत येऊ शकते, ज्यामुळे अनेक मिड साइज डेप इश्युअर्स विशेषतः NBFC यांच्यावर कंप्लायन्स बर्डन कमी होईल. मित्रांनो, हा रेग्युलेटरी रिलीफ मिड साइज NBFC साठी डेप रेज करणं आणखी इझी बनवेल, त्यामुळे या सेक्टर मधल्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो शिप रॉकेट बद्दल. तर शिप रॉकेटचा IPO 12 ऑगस्ट पासून खुला होणार असून त्याचा प्राइस बँड 92 ते 97 रुपये आहे आणि काल 10 ऑगस्टला याचा ग्रे मार्केट प्रीमियम 26 रुपयावर पोहोचला आहे, जो अप्पर प्राइस बँड पेक्षा जवळपास 27% आहे. 1617.48 कोटींचा हा IPO 12 ते 14 ऑगस्ट पर्यंत सबस्क्रिप्शन साठी खुला राहील. अलॉटमेंट ही 17 ऑगस्टला होईल आणि शेअर्स 19 ऑगस्टला BSE आणि NSE वरती लिस्ट होतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे TCS बद्दल. तर इंडियाची सर्वात मोठी IT कंपनी TCS ला सोमवारी सांगितलं की त्यांच्या काही एम्प्लॉई रिलेटेड डाटाच्या पॉसिबल एक्सपोजर बद्दल अलर्ट्स मिळाले आहेत. मात्र कस्टमर डाटा किंवा सिस्टीमवर कुठलाही परिणाम झालेला नाही. कंपनीच्या मते या अलर्ट्समध्ये रेफरन्स केलेली इन्फॉर्मेशन 4 वर्षांपेक्षा जुनी आणि बेसिक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन पुरतीच लिमिटेड आहे. अटॅकर्सनी पासवर्ड स्प्रिंग आणि मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन फटिक या टेक्निक्स वापरल्या याचा दावा केला आहे, पण TCSने स्पष्ट केलं की त्यांच्याकडे गेल्या 2 वर्षापासून अशा टेक्निक्स विरुद्ध स्ट्रॉंग सेफगार्ड्स आहेत आणि कंपनी आपल्या एन्व्हायरमेंटवर बारीक लक्ष ठेवून आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे वॉर बद्दल. तर इराणच्या फॉरेन मिनिस्ट्रीचे स्पोकपर्सन इस्माईल बगाई यांनी स्पष्ट केले की USचा नावेल ब्लॉकेड आणि इतर ऍक्शन्स थांबेपर्यंत स्टेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे पब्लिकली ऍक्सेसिबल होणार नाही. US सेंट्रल कमांडनी 2 ऑगस्टला सांगितलं होतं की त्यांच्या नावेल फोर्सनी 35 कमर्शियल वेसल रिडायरेक्ट केले, 2 डिसेबल सुद्धा केले आणि 2 बोर्ड केले. दुसरीकडे इराण आणि ओमान दरम्यान स्टेट व्यवस्थापित करण्यासाठी एक जॉईंट मेकॅनिझम तयार करण्याबद्दल फायनल स्टेजच्या टॉक सुरू आहेत, जे की एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. तर मित्रांनो, आजचे पिवोट पॉइंट जाणून घेऊया. आज सेन्सेक्स हा 78,542 वर आणि निफ्टी 24,583 वर बंद झाली. त्यामुळे निफ्टीचा पिवोट पॉइंट जवळपास 24,578 येतो, ज्या खाली सपोर्ट हा 24,526 आणि 24,468 वर आहे. तर वर रेझिस्टन्स 24,636 आणि 24,788 वर आहे. सेन्सेक्सचा पिवोट हा जवळपास 78,531 येतो.
सपोर्ट हा 78,362 आणि 78,181 वर, तर रेजिस्टन्स 78,881 वर असेल. बँक निफ्टीसाठी आज पीओसी बँक्स इंडेक्स जवळपास 2% घसरल्यामुळे 58,500 चा सपोर्ट आणि 60,000 चा रेजिस्टन्स असेल. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करायचा आहे आणि अशाच डेली बिझनेस न्यूज साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.